बिना तेलाचं किती छान हा नाश्ता तयार होतो। नमस्कार, मी प्राजक्ता पै शापूरकर आणि आज तुम्हाला प्रॉमिस केल्यासारखं शनिवार आहे आणि शनिवारी तुमच्यासाठी खास कोंकणी ब्रेकफास्टची रेसिपी म्हणजेच चोळक्या भाकरी कसं करायचं चला बघूया। आता चोळक्या भाकरी म्हणजे काय, चोळके म्हणजे काय तर आता आपण कसं घरात कोणी काही आलं तर पटकन एक पुडा बांधून दे असं म्हणतो, मग पेपर चाला, पण पुरातन काळामध्ये पेपर कुठे होता, मग त्यावेळेला काय करायचे, केळीची जी पानं असतात त्याच्यामध्ये काही आपण घरात पोहे केले, उपीट केलं, काही असेल तर ते ह्याच्यात बांधून चोळक दिगो, चोळक्यात घालून दिगो टाका, म्हणजे काय तर असे छोटे छोटे केळीची पानाचे छोटे छोटे तुकडे करायचे आणि त्याच्यात ते बांधून देत होते। तर आज आपण ह्या केळीच्या पानांवरती बनवायची आहे चोळक्याची भाकरी। कसं करायचं चला दाखवते। ही रेसिपी आहे, ह्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे कांदा जरा जास्त प्रमाणात हवा, बारीक चिरलेला कांदा, नंतर ओलं खोबरं आपल्याला घ्यायचं आहे ते पण जरा जास्तच प्रमाणात, हे जवळपास एक अर्धा वाटीपेक्षा थोडं चढ, जसं अवेलेबल असेल तसं, हार्ड अँड फास्ट कुठलंही प्रमाण ह्याला लागत नाही। नंतर मीठ घालायचं आहे, ह्याच्यात थोडं गूळ साखर घातली तरी चालेल, पण मला नाही आवडत, मला हा तिखटच प्रकार आवडतो। आणि ह्याच्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ अगदी नावाला, जास्त नाही। आता मी म्हटलं की हा पदार्थ जरा तिखटच खावा, तिखट म्हणजे ह्याच्यात मिरची नाहीये किंवा मिरची पावडर पण नाहीये, तर हे असंच आपल्याला छान तयार करायचं, पण ह्याच्याबरोबर कॉम्प्लिमेंटरी अशी तिखट चटणी आपल्याला बनवायची आहे, त्याला लावून हा पदार्थ खाल्ला जातो। तर साखर गुळ जर घातलं तर पुन्हा आपल्याला याच्यात हिरवी मिरची वगैरे घालावी लागेल, ही आपल्याला ऑथेंटिक रेसिपी दाखवायची होती म्हणून मी तुम्हाला दाखवते। तुम्हाला जर आवडत असेल तर थोडासा ठेचा जरी तुम्ही याच्यामध्ये घातला तरीही चालेल, पण इथं आता सध्या मी काहीच नाही घालत आहे, जसं आमच्या घरी बनतं तशीच ही रेसिपी शेअर करते। आता आपल्याला ह्याच्यामध्ये हे सगळं व्यवस्थित एकत्र छान मिक्स करून घ्यायचं आहे। मीठ घातलं, खोबरं घातलं, कांदा घातला आणि तांदळाचं पीठ, आणि आता हे मळायचं कसं तर दूध, इथं मी दूध घेतेय, ताक किंवा थोडंसं दही, आणि काहीच नसेल तर पाणी सुद्धा चालेल। थोडंसं पीठ घालते, पिठाचं प्रमाण थोडं कमीच ठेवायचं कारण ह्याला चव जी आहे ती खोबरा आणि कांद्याचीच आहे। आणि पीठ जे आहे ना ते खूप, म्हणजे आपण भाकरीचं पीठ मळतो तसं नाही मळायचंय, सैल करायचं, अगदी सैल, डोशापेक्षा थोडंसं घट्ट। थोडीशी कोथिंबीर घालते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही नो ऑइल किंवा झिरो ऑइल रेसिपी आहे, त्यामुळे तुम्हाला खूप आवडेल। आता असं केळीचं पान घ्यायचं, स्वच्छ धुवून, ह्याला तेल वगैरे काहीही लावायची गरज नाहीये। समजा केळीचं पान तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ह्याच्याऐवजी हळदीचं पान घेऊ शकता, आणि हळदीचं पान नसेल तर कर्दळीचं पान सुद्धा चालतं। आता इथं पण हे कसं लावायचं ते दाखवते। थोडं पीठ घ्यायचं आणि हे असं, आणि ही भाकरी आहे ना गोल करत बसायचं नाही, हां, उलट ह्याला असं जसं पानाचा आकार आहे, चौकोन असेल तर चौकोन, तसा आकार द्यायचा, खूप छान दिसतं। ते असं करायचं आणि साधारणतः ह्याच्यावर दुसरं पान असं ठेवायचं, आणि आता हे उचलून डायरेक्ट तव्यावर, आणि ह्याला तेल वगैरे काही लावायचं नाही, झाकण लावून
ठेवून टाकायचं. मीडियम टू हायवर मॅनेज करायचा गॅस. आता इथं बघायचं, हे पीठ जर घट्ट झालं असेल ओके तर ह्याला पलटवायचं आणि पुन्हा झाकण लावूनच ठेवायचं. एक 3-4 मिनिटं छान भाजू दे त्याला व्यवस्थित. आता हे चोळक्या भाकरी आपली होती आहे तोपर्यंत आपण ह्याला लागणारी चमचमीत चटणी करून घेऊया. हिंगा चटणी कसं करायचं दाखवते. बघा एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला ही हिंगाची चटणी आहे बरं का. खूप वेगळा आहे फॉर्म्युला. थोडंसं तेल अगदी नावाला. आणि हा जो हिंग आहे आमच्या गावाकडचा आहे. तुमच्याकडे सुद्धा असा हा दगडी हिंग मिळत असेल किंवा ओला हिंग सुद्धा असेल, पण हिंग स्ट्रॉंग पाहिजे. नाही तर विष्णूजींचा हिंग तो घ्यायचा आपण. आणि एक 4 मिरच्या, बेडगी मिरची ही छान आपण परतून घेऊया. एक अर्धा पाव लिंबू एवढं चिंच. हे चिंचेचं प्रमाण सांगताना ना खरंच मला दर खेपेला खूप जंभल होतं यार. आता लिंबू सुद्धा किती लहान असतात, मोठा असतो साईज. साधारणतः दाखवलंय तेवढं चिंच घ्या. आणि छान असं हिंगाला असा सुगंध आला पाहिजे. तेलामध्ये तो छान तळला गेला पाहिजे. बघा ते इथं कसा पांढरा होत चाललाय तसा झाला. मिरच्या थोड्या कडक झाल्या, थोडंसं पाट त्यांची काळी झाली की आपण चटणी वाटायला घेऊया. तर हे छान असं परतलं गेलेलं आहे. मिरच्यांच्या पाटी जराशा काळ्या झालेल्या आहेत तसं व्हायला पाहिजे. हिंग पण छान पांढरा झाला आहे. आता हे आपण मिक्सरमध्ये वाटून घेऊया. ह्याच्यामध्ये चवीपुरता मीठ. तुम्हाला जर साखरेची सवय असेल तर थोडीशी साखर घाला, नाही तरीही चालेल. आणि आता हे आपण छान गंध चटणीसारखं वाटून घेऊ. येस, आता हे झालेलं आहे. बघूया. हे बघा इतकं इझिली निघतं. आणि दुसरी बाजू दाखवते. हे बघा मस्तपैकी झालं. आता हे आपण सर्व करू. हे बघा बिना तेलाचं किती छान हा नाश्ता तयार होतो. आणि हे पान पण इतकं इझिली निघतं. तर अनेक असं करून घेते. चटणीला आपण फोडणी देऊया. त्याला सुद्धा अगदी नावाला तेल. तेल गरम झालं की पहिला कढीपत्ता, म्हणजे मोहरी जळायला नको म्हणून. आणि मग मोहरी. हिंगाची चटणी आहे तर हिंग भरपूर पाहिजे. तर विष्णूजींचा हिंग. आणि हे छान तडतडू दे. यस, गॅस बंद करू. ही आपल्या चटणीवर. हा पण आपण चोळका काढूया. हे बघा किती छान झाली आहे ही. बघा बिन तेल लावता सुद्धा हे इतके छान असे दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजले जातात आणि निघतात पण अगदी इझिली स्टीम केल्यासारखे. हे बघा प्रॉपर शिजलेलं आहे, काही कच्चं नाही आहे. आणि हलके होतात. तांदळाचं कसं जरासं चिवट होतं ना, तर ह्याच्यामध्ये काय आपण पीठ कमी घातलंय आणि कांदा वगैरे जास्त घातलाय. जर तुम्हाला समजा तांदळाच्या पिठाच्या ऐवजी, मग हे एकदम ऑथेंटिक रेसिपी झाली. पण समजा तुम्हाला जर व्हेरिएशन करायचं असेल तर कोणतेही मिलेट किंवा ज्वारी, नाचणी ह्याच्या पिठापासून किंवा मिश्र पिठापासून, गव्हाचं पीठ घेऊ नका. ह्याचं पीठ म्हणजे ग्लुटनवालं कुठलंही पीठ घेऊ नका. ग्लुटन फ्री पीठ घ्या आणि त्याच्यापासून बनवा. खूप छान होतं. ह्याची एक वेगळी टेस्ट आहे. आणि मस्तपैकी असं कढीपत्ता आणि ही मोहरी. वाव. हे बघा असं घ्यायचं. ह्याच्यात मिरची म्हणून घातली नाही कारण की तर मिरची चटणीमध्ये असते. खूप छान, खूप छान फोडणीचा सुगंध, हिंगाचा सुगंध या चटणीत आलेला आहे.
आणि ही जी चोळक्या भाकरी आहे ही अजिबात तिखट नाही आहे, पण याला कांदा, खोबरं आणि दुधाची खूप छान चव आलेली आहे। तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा। तुम्हाला जर वाटलं की तिखट हवं असेल तर तुम्ही घाला, पण मला असं वाटतं की कधी कधी तिखट न घालता सुद्धा खूप छान रेसिपीज होतात। तर ही रेसिपी अशीही ट्राय करा आणि तशीही ट्राय करून बघा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मास्टर रेसिपीज।